हा याला हात घेतले तो कोणी मेनू मग लागतात तुझे आम नकोच राखलं चल समोर मस्त की फेटा घालून काना बनवलेला मस्त की सजवलं मग फेटा बिटा लावून यायचं आपल्याला पताला ना हा यो हो चल गणपतीची मूर्ती ना आपल्या बाप्पाची मूर्ती बाप्पाच्या रूपाने असली पाहिजे दुसऱ्या कुठल्या अवतारात नसली पाहिजे कारण त्या दुसऱ्या देव पण इन्व्हॉल्व्ह होतं आणि दुसऱ्या देवाने आपण विसर्जन करीत नाही ना त्यामुळे आपली बाप्पाची मूर्ती बाप्पाच्याच रूपाने असली पाहिजे. नमस्कार मित्रांनो पुन्हा स्वागत आहे आपल्या मराठी चॅनलवरती. मित्रांनो फायनली आज आहे रविवार आणि खूप दिवसांना ब्लॉग करतोय आणि बाहेर पाऊस पण इतका आहे ना पूर्ण नुसता पावसानं भरले मी पावसानं कुठं जाता पण येईना सीन असा झालं. आता ही मागं दिसते आपली बाईक आहे त्या बाईकला आज संध्याकाळी मस्त की तिला थोडीशी पॉलिश वगैरे थोडी क्लीन करू त्यासाठी थोडा खाली आले आणि आता गणपती जवळजवळ 10-15 दिवसावर म्हणजे 15 दिवसाचा गणपतीचा राहिला आता येऊन 15 ऑगस्ट झाला की 15 दिवस राहिला ऑगस्ट आणि बस 7 दिवसांचा गणपती म्हणजे पुढचं 7 दिवस सप्टेंबरमधलं 7 दिवस पकडूच नाही आपण फक्त आम्हाला 15 दिवस राहिले. तर आज संध्याकाळी गणपती बघायला पण जायचं आहे म्हणजे आपण जिथून गणपती घेतो भिंगारीवरून तर तिथं पण आपल्या गणपती बघायला जायचं आहे. सध्या पहिले बाईक क्लीन करतो आज जरा सुट्टीचा दिवस आहे आणि बाईकचा पण जरा बाईक लक्षण होता तर सध्या बाईकला मस्त की क्लीन करू आणि आज गणपती बघायला ते पण मस्त की एक्साइटमेंट आहे. आणि समोर आपली बाईक लावले तर आपली बाईक आता क्लीन करू म्हणजे तिला थोडीशी वॉश तर केली ते फक्त तिला पॉलिश वगैरे करू कारण मला माझी बाईक एकदम नीट आणि क्लीन लागतं. बाईकला मस्त आहे की ना मोटो वॅक्सचा 25-30 रुपयांमध्ये मोटो मॅक्स कंपनीचा एक स्पंज भेटतं त्यानं मस्त की एकदम जे शायनिंग करणं एक असं मस्त की ऑइलनेस असतं त्यामध्ये मस्त गाडी कोटिंग आणि गाडी शाईन पण जबरदस्त होते त्याच कोटिंगमध्ये आता मस्त गाडी पॉलिश केली जसं असेल फक्त तिला थोडा फाडका मारा म्हणजे व्यवस्थित वर्षी मऊ कपड्याने एकदम मायक्रोफायबरच्या कपडा पुसतीने गाडी एकदम गाडी चकाचक तीन दाखवतो मला A few moments later. बारका गणपती बघ तुम्ही ते छोटं गणपती बघ तुला घ्यायचं बारका तसं छोटंसं बघ येताना बघू जा मस्त बारक छोटं होतं गणपती कुठं आले कुठे आपण घेतो तिथं जाऊचं जागोजागी गणपतीचा इथंच गणपती बनवतात ना म्हणून आलो पनवेलमध्ये भिंगारी गावात आणि भिंगारी मग कम्फर्टेबल गणपती म्हणजे गरीबाला परवडेल असं गणपती. हा बोल ना बघ इथं पण आहे बघ इथं छोटे छोटे आहेत बघ मस्त आहे ना. कुठला कटला तुला कुठला पर्पल भिंगारी कसं माहिती म्हणजे गरीबाच्या परवडा असतं म्हणजे इथंच गणपती मॅन्युफॅक्चर होतं आणि इथंच पेंटिंग इथंच सर्व काय आपल्या एकदम पुढे जायचं काय हा ना चल आपलं श्रीवाला ना असं गणपती बघा गणपती मामाची अशी असतं ना शंकरपाती टायमाला हे पण असत शिवाजी महाराज इथं पण डिफरंट ते सारे मंत्रम संचा गणपती मंत्रम संचा बघ ते साईडला बघ मस्त गणपती हे बघ पल्ली मामा हे बघ चिंबोरी बसले बघ अरे बाबा इथं बघ कसं चिंबोरी बसले बाप्पा कुठं हो इथं बघा हे शाडूच्या मातीच्या मूर्ती इथं बघ किती मोठा आहे बघ हे बघ दगडूशेठ हा दगडूशेठ नाही कसला मोठा गणपती बघ ना साहेब रे इथं बघ असं बाप्पा मोठा बघ सेम चिंता म्हणून सर आहे मस्त गणपती ना किती मोठा आहे ना
ही मूर्ती अजून पेंटिंग व्हायची ना, पेंटिंग झाली एवढी भारी दिसणार आहे ना. बोल. हा हा मस्त श्रीकृष्ण टाईप एक नंबर गणपती. इथं सजवलं बघा लालबागचा राजा, एक नंबर. हा काय बोले ना शंकरा. मंत्रम संचा गणपती येतो कुठला. हा चालेल ना मस्त, मला पटलं. मस्त मस्त वाटतं गणपती. मस्त मला कलर मस्त भारी वाटतं. अजून घ्यायला ना वाटतं गणपती, कलर मस्त वाटतं. हो चल ना बाबा. पेंटिंग इतका मस्त होते. आता भेटल ती घ्यायला लागल. मस्त लाडलं जेव्हा, हा मस्त लाडलं जेव्हा पण. हा मस्त. यातल्या या पण गणपती मस्त वाटतं. तो तेच आहेत ते. पप्पा गेले का नावले ना काय तुम्ही पटल तो घ्या. तुम्हाला त्या आणले पाठी. हा लाडू आहे तुम्हाला काय आणले मी पाठी. हे सारे पण असं बघ दगडूशेठ आलो शेला बिला लावले मस्त आहे की. तुला कुठला पसंत आज ही काय ब्लॉक करून देणार नाही. नुसती बादबाग चालू आहे जी गणपती असलं भारी. सारे बा आपला गेल्या वर्षीचा हे बघ आपला गेल्या वर्षीचा. हा हे बघ हे बघ गेल्या वर्षीचा आपला गणपती. आपण आणतो ना गेल्या वर्षी. ते पेटावला मस्त एवढं 101 भाग गणपती नाही. ते बघा कसं म्हणजे बघला तर माणसांची वेळ कसं. हो तिलक मस्त वाटतं ना. वरती कोलियमच आहे रे. इथे एवढं गणपती आहेत ना त्या कसं मन कन्फ्युज होतं आपलं म्हणजे कुठला गणपती घ्यावा कुठला का. गणपतीच्या आखणी वगैरे आकार एवढं भारी ना गणपती बाबा. आणि ऍक्च्युली आम्ही झाल्यावर सगळं शंकर पार्वती गणपती यातला ते गणपती आमच्या मामाच्या घरी पण असतं. इथं कोली मामा पण आहे. इथं येऊ येता बार का येऊ मस्त वाटतं. कुठला होता जुवाला. श्रीराम श्रीराम जय श्रीराम. काय जय श्रीराम. झाले नाचू नको ग बाप्पा. इथं इजीला गडबड चालले नसती गप ना जरा मस्त उड्या मारते कोणी. शंकर पार्वती ना आवडत ना आपल्या 3 नको. इकडे सेम मूर्ती अशीच आहे प्लेन आणि इथं पेटा घातलं. पेटा घातलं कसं लोक एकदम लुक चेंज ना. इथं सिंपल इथं पेटा दोन्ही सेम मूर्ती आहेत. मस्त गणपती बघा बसून भारी. बघू चल. सॉरी बाप्पा. कुठला तो पाहिजे. इथं गणपतीची एवढी व्हरायटी आहे ना म्हणजे इतक्या मूर्त्या आहेत. मन एकदम म्हणजे असं वाटत नाही का एकच गणपती मन राहत. कधी हा पसंत येते कधी तो पसंत येते कधी हे पसंत येते. हा बोल ना काय. मी सारे आमच्या आतले बटबट करतात. मूर्त्या नाही इथं समोर श्री स्वामी समर्थांची मूर्ती पण आहे भारी वाटतं.
ऍक्च्युली कसं माहिती आहे, गणपतीची मूर्ती ना आपल्या बाप्पाची मूर्ती बाप्पाच्या रूपानं असली पाहिजे, दुसऱ्या कुठल्या अवतारात नसली पाहिजे. कारण त्या दुसऱ्या देव पण इन्व्हॉल्व्ह होतं आणि दुसऱ्या देवाला आपण विसर्जन करत नाही ना, त्यामुळे आपली बाप्पाची मूर्ती बाप्पाच्या रूपानं असली पाहिजे. हा कोणी मग हम नकोच राहतो. चल समोर मस्त की फेटा घालून काना बनवलेला मस्त सजवलं मग फेटा बिटा लावून. हा हो चल खाली सांगू चल. हे तो वरती कोली मामा पण आहेत, बरं तशा मूर्ती आहेत. चल चिंबोरीला माझं तर अक्षरशः मन एकदम काय हा सजवलं मस्त ना. आणि इथं गणपती मग कसं भिंगारीला गणपती श्री कला केंद्र आहे आणि इथं तुम्हाला गणपती सजून पण भेटतील, प्लेन मूर्त्या भेटतील, तुम्ही घरी सजू पण शकता. ती मूर्ती एवढ्या भारी मूर्ती इथं जबरदस्त आहेत. आणि ते बघा कृष्ण कन्हैया, मग प्रत्येक देवाच्या रूपात तुम्हाला ते गणपतीच्या मूर्त्या बघायला भेटतील. म्हणजे प्रत्येक देवाचा अवतार घेऊन श्रीराम झाला, श्री स्वामी समर्थ झाला, श्री गणपती बाप्पाचा बाल अवतार झाला. इथं बघा बाल अवतार पण आहेत, तेव्हा इथं एक बाल अवतार आहे, इथं जय मल्हार अवतार आहे. असे खूप सारे वेगवेगळे अवतार तुम्हाला इथे बघायला भेटतील. आणि इथं फेटा लावून पण भेटेल. जर तुम्हाला गणपती सजवायचे असतील ना तर सजवता म्हणजे सजून पण भेटतील. इथे समोर विठ्ठलाची प्रतिकृती आहे आणि इथं बघा इथं एक सिंपल असा ज्या जुन्या काळात जे आपले लोक राहतील त्या अवताराने आहेत इथं साजून सजवलं बघा. तर चला काही पुढे जाऊया खाली. आपल्या पप्पाने कुठला गणपती फायनल केले ना तो तुम्हाला दाखवतो. आणि इथं बघा बाप्पा तिरुपती टाईप स्टाईल. महादेव स्टाईल. A few moments later. ते यावर्षी गणपती एवढं म्हणजे प्राइस पण जाम टाईट आहेत, कारण ते बोलता कच्च्या मूर्त्या पण थोड्या जास्त आहेत. म्हणजे कच्च्या मूर्त्यांचे प्राइस पण तेवढीच आहे, त्यामुळे गणपतीची प्राइस पण टाईट आहे. पण ठीक आहे चला बाप्पाच्या मूर्ती म्हणजे बाप्पाची किंमत नसते करायची म्हणून आयटी किमतीने घेतला 2 फुटी गणपती. कुठला गणपती तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये समजेल, कारण पुढच्या ब्लॉगमध्ये त्याला कलर पेंट झाला का मस्त दिसत. त्यावर मग पुढच्या ब्लॉगमध्ये आपण जाऊ, त्यावर मग फोटो दाखवू. आता आम्ही आलो फिरंगी पिझ्झा आणि ते या पिझ्झा जाम आवडतो. फिरंगी पिझ्झामध्ये तो बर्गर सगळं भेटतं स्टेशनच्या एकदम समोर आहे. या मेनू ही मॅडम आहे, ती सायर आहे आमची. काय सर का पाहिजे, क्या पाहिजे? पिज्जा मिलता है. तू क्या खाता है? पिज्जा खाता है. इधर खाता है कि घर पे खाता है? नहीं घर पे खाएगा. घर पे मग मस्त पालन झाला आपला. म्हणजे आम्ही ऐन टायमावर गेलो आणि गणपती यावर्षी गणपतीचं प्राइस एवढं वाढलं ना, म्हणजे हिशोबाई पलीकडं असं 1.5 फुटी गणपती काहीतरी 1800-2000 रुपयाला आणि 2 फुटी गणपती आम्हाला 3000 सांगत, पण 300 रिटर्न झाला. म्हणजे प्राईस कमी केला. आम्ही मी काय बोललो नाही, बाप्पाची प्राईस मी काही किंमत करी नाही काय बोलतो. आणि जसं घरी पोहोचलोय आणि येता येता मॅडम बोलते मला सारं तर पिझ्झा पाहिजे. तर सारासाठी काय आणले सारं जरा श्रावण चालले म्हणून त्याला व्हेजेट पिझ्झा आणले. स्वीट कॉर्नवाला पिझ्झा का तिला कॉर्न आवडता म्हणजे कॉर्नवाला पिझ्झा घेतले का नाही. खातं कसं बघा अरे मान दे चावा मला दे. टेस्ट आहे मस्त आहे. तर आयोग तुम्हाला मित्रांनो आपला हा गणपती बाप्पाचा शोधकार्य हा व्हिडिओ आवडला असेल आणि आपल्या बाप्पाचा आपण मस्त फायनल केलं. आता लवकर आलं तर मकर बनवायचा आणि आम्ही ऐन टायमावर गेलो त्यामुळे गणपती बघतो असं वाटतं मला माग भेटला, कारण लवकर गेलं असतं तर गणपती स्वस्त भेटलं असतं. ऐन टायमावर आज सकाळ ऐन टायमा असतं म्हणजे कसं माहिती का ऐन टायमाला त्यांच्या प्राईस थोड्या वाढतात, कारण त्यांना माहिती आहे की पब्लिक गणपती घेतं काय हरकत नाही. बाप्पाची किंमत करायची असतं. बाप्पा असतं, छोटा असतं मोठा असतं, महाग असतं, स्वस्त असं काही नाही. बाप्पाची आपण मनावर पूजा केली तर बाप्पा आपल्याला फर्निचर देतो. तर आहे मित्रांनो आपला हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर आपल्या व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तुमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आता टेक केअर. बाय.